मी शिवाली पाटील देशमुख, ब्रेनोलॉजी काउन्सिलिंग सेंटर या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे। मी एक सायकोलॉजिस्ट काउन्सिलर आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे। मी आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आली आहे। मला वाटलं की एक समुपदेशकाची भूमिका काय असते शाळांसाठी, त्यासाठी एक मी व्हिडिओ बनवावा, तो विषय मी घेऊन आली आहे। त्या विषयाचं नाव आहे की शाळांमध्ये समुपदेशकाचे काम काय, म्हणजे शाळांमध्ये काउन्सिलर हा नेमणं किती महत्त्वाचं आहे। आता जस्ट 2016 ची गोष्ट आहे की आपले शिक्षण मंत्री विनोद तावडे सर यांनी जाहीर केलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये हा समुपदेशक किंवा काउन्सिलर नेमणं हा बंधनकारक केलेलं होतं। 2016 ची गोष्ट आहे, म्हणजे जवळपास आता 8 वर्ष झाले त्या गोष्टीला। आणि नवीन एज्युकेशन मिनिस्टर आपले की दीपक केसरकर सर यांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। परंतु काय झालं आहे की सगळे शाळा हा रूल फॉलो करत नाही। गव्हर्नमेंटचा रूल असला तरी अनेक शाळांमध्ये अजूनही काउन्सिलर नेमलेले नाही आहेत। जर माझाच विचार केला तर मी स्वतः एक सेंट मेरी पब्लिक स्कूल टोळी एरंडोल यांच्याकडे काउन्सिलर म्हणून गेल्या 2 वर्षापासून काम करते आणि हे माझं आता 3रं वर्ष आहे त्यांच्याकडे। तर मला असं वाटतं की सगळ्याच शाळांनी त्या पद्धतीने रूल फॉलो केले पाहिजे की जेणेकरून ह्या ठिकाणी काय होणार आहे की विद्यार्थ्यांशी त्यांच्या मनातली गोष्ट समजण्यास तिथल्या शिक्षकांनाही एकदम सहाय्य होणार आहे। परंतु अनेक शाळांचं किंवा तिथल्या चेअरमनांचं असं म्हणणं आहे की त्यांची फीस कमी असल्यामुळे त्यांना ती गोष्ट परवडत नाही आहे काउन्सिलरची फी देण्यासाठी, त्यामुळे ते चालू करू शकत नाही। परंतु तुम्ही ती फी खूप जास्त प्रमाणात नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडनंही तुम्ही ती घेऊ शकता की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत काउन्सिलर पोहोचेल आणि प्रत्येकाला असं वाटते की त्याची खरंच आवश्यकता आहे का। तर मी या व्हिडिओमधनं काही पॉइंट्स मांडते आणि मग तुम्ही ठरवा की खरोखर आवश्यकता आहे का नाही आहे। आणि जर खरोखर आवश्यकता असेल तर तुमचे पाल्य कोणत्याही शाळेमध्ये शिकू द्या, त्या ठिकाणी नक्की सांगा की एक काउन्सिलर नेमणं हे बंधनकारक आहे आणि आमच्या मुलांसाठी शाळेने ती जबाबदारी आहे की त्यांनी काउन्सिलर नेमावा। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही ही गोष्ट शाळांपर्यंतही पोहोचवली तर नक्कीच याचा फायदा तुमच्या मुलांसाठी आणि त्यांच्या मानसिकतेवर त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टींवर व्हायला नक्कीच मदत होईल। त्यातील मी पहिला पॉइंट घेते की काउन्सिलर नेमकं काय आहे। अनेक पालक आहेत किंवा अनेक शिक्षक असतील किंवा समाजातील अनेक लोक आहेत की त्यांना माहिती नाही की काउन्सिलरचं नेमकं काम काय आहे। काउन्सिलर अनेक विषयांवर बोलत असतो किंवा वागत असतो, म्हणजेच काय तर आमच्याकडे 4 वर्षापासून वयाला लिमिट नाही इथपर्यंत लोकांचं काउन्सिलिंग केलं जातं। पण एक शाळेमध्ये काउन्सिलर असल्यावर तिथली भूमिका एक काउन्सिलरची काय असते त्याबद्दल मी आज थोडं बोलणार आहे। त्यातील मी पहिलाच पॉइंट घेते की जे विद्यार्थ्यांना, म्हणजे काय तर काउन्सिलरचं पहिलं काम काय आहे की ते विद्यार्थ्यांना तणाव आणि जो दबाव आहे त्यांच्यावर त्याच्यातून बाहेर काढायला मदत करत असतात। म्हणजे काय तर एक सोपं उदाहरण देऊन सांगते की ज्यावेळी माझ्याकडे विद्यार्थी एक रोल नंबर वाईज सेशनसाठी स्कूलमध्ये येत असतात किंवा माझ्या ऑफिसलाही येत असतं समजा, पण स्कूलमधलं बोलत असल्यामुळे स्कूलच्या संदर्भात व्हिडिओ असल्यामुळे मी स्कूलचं बोलेल किंवा शाळेबद्दल बोलेल। तर शाळेमध्ये ज्यावेळी येत असतात त्यावेळी त्यांना एक विश्वास असतो की आपण इथं जे काही बोलणार आहे त्या गोष्टीला नक्कीच न्याय मिळणार आहे। म्हणजे काय तर आपली मतं इथं कोणीही कुठलाही आर्ग्यू न करता किंवा वादविवाद न करता ऐकून घेणार आहे, कोणीही आपल्याला इथं ब्लेम करणार नाही आहे आणि आपली मतं ऐकून ती एक शाळेतल्या प्रिन्सिपलपर्यंत पोहोचवली जाणार आहे की जेणेकरून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढणार। आणि निश्चितच ही गोष्ट होत असते। जसं मी सेंट मेरीमध्ये काम करते आहे तर 2 वर्षात जे पण विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम असतील ती मी प्रिन्सिपलपर्यंत नेल्यावर ती नक्कीच सॉल्व्ह झालेली आहेत। तर ह्या पद्धतीने काउन्सिलर काम करत असतो का, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा जाऊन प्रिन्सिपलला किंवा टीचरांना त्यांची मनातली प्रत्येक गोष्ट बोलू शकत नाही आणि टीचरांनाही तेवढा वेळ तिथं नाहीये, ते टीचिंग करणार का त्या गोष्टी करणार, तर त्यांनाही तो वेळ नाहीये की ते प्रत्येक गोष्ट मनातली मुलांची ऐकून घेऊ शकतात। दुसरा मुद्दा इथं असा येतो की जे काम काउन्सिलरचं आहे ते त्यानेच केलं पाहिजे। जर त्यावेळी आपल्याला वाटतंय की एक पालक म्हणून की आम्ही आहेत ना आमच्या मुलांसाठी, निश्चितच पालक हे सगळ्यात पहिले आपले गुरु आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही। परंतु
एक टीनेजमध्ये गेल्यानंतर, थोडी मोठी मुलं झाल्यानंतरच, एक 6वी 7वी नंतर मुलं काय करताय की प्रत्येक गोष्ट आपल्या पालकात जो बोलत नाही. रिझन काय असू शकतं, अनेक कारण असू शकतात. एक तर ते घाबरत असू शकतात, किंवा पालकांजवळ तेवढा वेळ नसेल, किंवा अनेक गोष्टी त्या गोष्टीला कारणीभूत असतील की ती बोलत नसतील, किंवा एक छोट्या छोट्या गोष्टीही ते बोलत नसतील किंवा विसरून जात असतील. याच्याने काय होतंय की त्या गोष्टी त्यांच्या मनातच राहून जात आहे, आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते छोटे छोटे असतात पण ते वाढत जाणार आहे. आणि ते सॉल्व्ह करायचं काम, किंवा तो त्यांना जो आलेला तणाव आहे, किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना आलेला शाळेसंदर्भातल्या दबाव आहे, फक्त शाळेसंदर्भात नाही तर ह्या ठिकाणी जेव्हा शाळेमध्ये काउन्सिलिंग होतंय त्यावेळी त्या मुलाच्या फॅमिलीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, त्याला फॅमिलीकडनं काही प्रॉब्लेम येत असेल, किंवा त्याला स्टडीजमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तोही सॉल्व्ह केला जातो. त्यानंतर दुसरा मुद्दा की विद्यार्थ्यांची बाजू मांडणे. त्या ठिकाणी काउन्सिलर काय काम करत असतो की विद्यार्थ्यांची जी मतं आहेत, किंवा त्यांना काय वाटतं आहे, त्या सगळ्या गोष्टी रायटिंगमध्ये लिहिल्या जातात, आणि त्यानंतर त्या सिस्टरांशी डिस्कस केल्या जातात, किंवा तिथल्या प्रिन्सिपलशी डिस्कस केल्या जातात की तुम्ही ह्या बाबतीत कशा पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि विद्यार्थ्यांची बाजू घेण्याचं काम काउन्सिलर त्या ठिकाणी करत असतो, आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतो. तिसरी गोष्ट, त्यांना वर्गामध्ये सल्ला देणं. म्हणजेच काय तर त्यांना जर एखाद्या टीचरबद्दल प्रॉब्लेम असेल, किंवा त्यांना वाटत असेल हे टीचर चांगलं शिकवत नाहीये, यांचं शिकवलेलं समजत नाहीये, हे नोट्स देत नाहीये, अनेक कारणं असू शकतात. तर त्या सगळ्यांवर त्यांना काहीतरी पर्याय देणं, किंवा वेळप्रसंगी त्या टीचरशीही बोलण्याचं काम काउन्सिलर करत असतात, की जेणेकरून वर्गामध्ये जर क्लासमध्ये जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतो. त्याच पद्धतीने त्यांची छोटी छोटी प्रॉब्लेम्स असतात की मित्रमैत्रिणींशी त्यांचं भांडण झालं, काहीतरी त्यांचा बेस्ट फ्रेंड त्यांच्यावर रागवला आहे, त्यावेळी छोटी छोटी मुलं मला विचारत असतात की आता आम्ही काय करायचं. तर ती अगदी कवळ्या मनाची छोटी मुलं विचारत असतात, माझा फ्रेंड बोलत नाही, मी आता काय करू. तर त्यांना एक सोल्युशन दिलं जातं की लगेच त्यांचा फ्रेंड त्यांच्याशी बोलणार, आणि मग त्यांचा तो जो दबाव, त्यांना जे टेन्शन आलेलं असतं ते कमी होत असतं. त्यानंतर चौथा पॉईंट की त्यांना एज्युकेशन मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं की त्यांना एक सब्जेक्ट वाईज, त्यांच्या बुक्स वाईज सांगितलं जातं की तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, तुम्ही एक पेपर रायटिंग कसं केलं पाहिजे. त्यानंतर त्यांना त्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही एक टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपल्या अभ्यासाचं. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन मग त्यांच्या अभ्यासामध्ये काय प्रोग्रेस होते आहे हे सगळं बघण्याचं काम काउन्सिलर करत असतात. त्यानंतर करिअर काउन्सिलिंग. एक छोटा मुलाला काय करिअर असं सगळ्यांना वाटत असेल, पण करिअर जरी तेव्हा घडणार नसेल, पण करिअरच्या दिशेने पहिलं पाऊल टाकून देण्याचं काम काउन्सिलर करत असतात. त्यांना कशात इंटरेस्ट आहे, त्यांच्याकडनं काही टेस्ट सोडून घेतल्या जातात की त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांचा IQ लेवल काय आहे, त्या पद्धतीने ते कशामध्ये प्रोग्रेस करू शकतात, कोणत्या सब्जेक्टमध्ये ते चांगले आहेत हे बघितलं जातं. ते स्पोर्ट्समध्ये चांगले आहेत का मॅथमध्ये चांगले, किंवा इंग्लिश ग्रामरमध्ये चांगले, सायन्समध्ये चांगले, ते बघून, आणि त्यांची काय आवड आहे पर्सनली ते बघून त्यांचं करिअर प्लॅनिंग पण तिथं केलं जातं. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही ह्या पद्धतीने फोकस करा, त्या पद्धतीने त्यांनी केल्यावर निश्चित त्यांच्यात प्रोग्रेसही दिसून येत असते. त्यानंतर काउन्सिलरचं काम आहे, स्कूल काउन्सिलरचं, की शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणे. म्हणजे शिक्षक आणि पालक, काही वेळा पालकांच्या काही कंप्लेंट्स असतात ते घेऊन येत असतात स्कूलमध्ये, त्यावेळी त्या टीचरांपर्यंत ते पोहोचवणं, त्या दोघांमध्ये सुसंवाद घडून आणणं आणि ती गोष्ट प्रिन्सिपलपर्यंत पोहोचवणं, हे सगळं काम स्कूल काउन्सिलरचं असतं. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा खूपदा वाटतं की मी आता अभ्यास करणार, आज मी स्टडीला बसणार आहे, इतका वेळ करणार आहे, पण ते फक्त 4 दिवस 5 दिवस त्यांच्याकडनं फॉलो होतं, नंतर परत ते पुढच्या रुटीनला येतं. अनेक मुलं मला ती गोष्ट सांगत असतात. त्यावेळी त्यांना त्या गोष्टीसाठी सातत्याने कसं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, आणि एक पूर्ण वेळ कसा स्टडीला द्यायचा आहे, कशा पद्धतीने तुमचा खेळायलाही वेळ पुरला पाहिजे, स्टडीचाही वेळ झाला पाहिजे, ट्युशन्स क्लासेस कोणाला असतील तर तेही झाले पाहिजे, सगळं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे सगळं शिकवलं जात असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वागणं आणि बोलणं, की तुम्ही कसं वागलं पाहिजे. एक समाजात राहत असताना, बोलत असताना आपण कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. लहानपणी तर आपण शिकवलं आहे घरामध्ये सगळ्यांनी, परंतु त्याला एक विशिष्ट पेलूने त्यांना समाजापुढे आणणं, एक चांगला नागरिक, एक चांगला विद्यार्थी घडवणं, हे काम काउन्सिलरचं असतं. त्यांच्यात कॉन्फिडन्स वाढवणं. काही सगळ्याच मुलांमध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे असं नाही आहे, काही मुलांमध्ये जर असेल
तर त्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याला एक छोटं स्पीच दिलं जातं, ते त्याने लर्न करायचं, मग ते छोटं स्पीच द्यायचं. वेळप्रसंगी स्वतः काउन्सिलर प्रिन्सिपलांशी किंवा स्कूल मॅनेजमेंटशी बोलतं की तुम्ही हे जे मागे राहिलेले विद्यार्थी यांनाही पुढे करा. जिथं छोटे छोटे प्रोग्राम स्कूलमध्ये होत असतात त्यावेळी त्यांना स्पीच द्यायला लावा किंवा त्यांना डान्स करायला लावा किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना घ्या की जेणेकरून त्यांचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यांच्यात प्रोग्रेस होईल. याही गोष्टी केल्या जातात. अनेक केसेस माझ्याकडे अशा पण येतात की मुलं खूप घाबरत असतात क्लासमध्ये पण बसायला, बाकीच्या टीचरांमुळे किंवा एखाद्या टीचरच्या रागवण्यामुळेही त्यांच्यावर तो इम्पॅक्ट झालेला असतो. तर तो कमी करण्यासाठी काउन्सिलर सगळ्या स्कूलच्या टीचरांची प्रिन्सिपलांची परमिशन घेऊन सगळ्यांची हेल्प घेऊन तो प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करतो. मी स्वतः माझ्या ह्या 2 वर्षाच्या करिअरमध्ये काउन्सिलिंगच्या स्कूलच्या तर मी 4-5 स्टुडंटचं तसं केलं आहे की जेणेकरून ते आता खूप छान पद्धतीने वर्गात बसायला लागले आणि ते हॅप्पी, त्यांचे पालक पण हॅप्पी आहेत. त्यांनी वाईट संगत ही फार लवकर लागत असते एक टीनेजच्या मुलांमध्ये, तर त्यावेळी त्यांना तो फरक जाणवला पाहिजे. फक्त माझा फ्रेंड आहे म्हणून तो चांगला आहे हे नाही, तर फ्रेंडच्या जागेवर चांगल्या वाईट सवयी किंवा तो कोणत्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आला आहे आणि आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी डील केल्या पाहिजे हे सर्व त्यांना तिथं शिकवलं जातं. त्यांच्या एकटे ते असतात काउन्सिलिंगमध्ये, त्यामुळे ते पाहिजे ती गोष्ट बोलू शकत असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टीवर त्यांना तोडगा काढला जातो, मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही फ्रेंड्स करा, पण कसे करायचे आहे, कोणत्या गोष्टी त्यांच्या घ्यायच्या आहे. कारण की त्यांना स्कूलमध्ये राहिल्यावर चांगले वाईट दोन्ही पद्धतीची मुलं राहणार आहे, सगळ्यांशी त्यांना बोलावं लागणार आहे. त्यावेळी त्यांना ठरवायचं आहे की आपण कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या नाही घ्यायच्या हे त्यांना तिथं शिकवलं जातं. त्यांनी घरात कसे वागावे, म्हणजेच काय तर आपले आई वडील असतील, आपले मोठे भाऊ बहीण असतील, छोटे भाऊ बहीण असतील किंवा आपले आजी आजोबा, आपले नातेवाईक असतील, यांच्याशी आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे. अनेक मुलांना अशा सवयी असतात की घरात गुपचूप काहीतरी ऐकायचंय, मग ते आपल्या आईला येऊन सांगायचंय किंवा दुसऱ्यांचं बोलणं ऐकायचंय, तिसऱ्यांना सांगायचंय किंवा अनेक अशा गोष्टी असतात, खोटं बोलायचंय, अनेक अशा सवयी असतात. त्या सगळ्या सवयी बऱ्याच जणांना वाटतं की हे काउन्सिलर जो बोलता का, तर हो निश्चित मुलं सर्व गोष्टी ह्या काउन्सिलर जो बोलता का, कारण की त्यांना वाटत असतं ह्या गोष्टी कुठं जाणार नाही आहेत आणि खरोखर त्या गोष्टी कुठंही कोणालाही लीक केल्या जात नाहीत. त्यांच्या नावासहित तर कधीही लीक केल्या जात नाहीत. फक्त मुद्दे मांडले जातात पण त्यांचे नाव कधीही डिक्लेअर केलं जात नाही, जेणेकरून त्यांचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतात आणि त्यांना कोणीही बोलत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांना घरात त्यांनी कसं वागलं पाहिजे हेही शिकवलं जातं. त्यानंतर त्यांना अपयशाला सगळ्यात महत्त्वाचं की आपण आतापर्यंत कॉन्फिडन्स, तुम्ही कसे मार्क्स मिळवायचे, कसं सक्सेस व्हायचं, हे सगळं मुलांना सगळीकडनं शिकायला मिळतं. पण अपयश की एखादं अपयश आल्यानंतर ते पचवायला शिकलं पाहिजे. म्हणजेच काय तर एखादा मुलगा 95% मिळवतोय प्रत्येक वर्षी आणि तो जर समजा 9-10ला गेला आणि तो एकदम 85वर आला किंवा 80%वर आला तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात किंवा परिणाम होऊ शकतो. तर त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्यांना कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की ठीक आहे 95 आले चांगलं आहे, 80 आले तरी चांगले, 70 आले तरी चांगले. आपण असं नाही म्हणू शकत की नाही तुला 95च मिळवावे लागणार. आम्ही ते नाही शिकवणार आहे. आम्ही शिकवणार आहे की परिस्थिती कोणतीही असू दे, वेळ कोणती असू दे, का कारण की मार्क्स हे प्रत्येक वेळी नॉलेज इम्पॉर्टंट आहे. मार्क्स का नाही इम्पॉर्टंट आहे की मार्क्स हे अनेक सिच्युएशनवर अवलंबून असतात. की समजा एखाद्या वेळेस त्या जो चांगले मार्क्स मिळवतोय त्यावेळी त्याच्या घरात काही प्रॉब्लेम झालाय किंवा त्याची तब्येत बरोबर नाही आहे, त्याला तो विषयच समजला नव्हता, त्याला पेपर लिहितानाच बरं वाटत नव्हतं किंवा आजूबाजूचं सराउंडिंगच थोडंसं खराब होतं. अशा अनेक गोष्टी ह्या पेपर लिहित असताना कारणीभूत असू शकतात आणि त्यामुळे मार्क्स कमी होऊ शकतात. तर ते जे अपयश आहे ते कशा पद्धतीने हँडल करायचं, का कारण की ही लाईफची शेवटची परीक्षा नाही आहे. अशा अनेक हजारो परीक्षा तुझ्या लाईफमध्ये येणार आहेत. ह्या पद्धतीने त्यांना तयार केलं जातं म्हणजे अपयशानेही ते खचून जाणार नाही आणि भविष्यामध्ये त्यांच्या मानसिकतेवर त्यामुळे काही वाईट परिणाम होणार असेल तर तोही होणार नाही. हे काम काउन्सिलरचं असतं. आणि विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला, माझ्याकडे आजपर्यंत जे पण विद्यार्थी आले असतील, मी आजपर्यंत 3-4 हजार विद्यार्थ्यांचं पर्सनली एक विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग केलं असेल. त्यावेळी प्रकर्षाने मला जाणवलं की त्यांना वाटतं हे हक्काचं ठिकाण आहे, त्यांना वाटतं आम्ही कधी भेटणार आहे तुम्हाला, त्यांना वाटतं की आता आम्हाला जे जे ते पॉईंट आम्ही लिहून ठेवतो आणि मॅडम भेटल्यानंतर आम्ही ते बोलणार आहे. म्हणजे इतकं हक्काचं ठिकाण त्यांना काउन्सिलरकडे वाटत असतं. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर नेमणं
हे गरजेचं आहे का? कारण की विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करता आणि भविष्यामध्ये एक चांगला नागरिक घडवण्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या मनावरचा ताण दबाव कमी करण्यासाठीही ते महत्त्वाचं आहे। म्हणून प्रत्येक पालकांना विनंती आहे की तुमच्या पाल्य कोणत्याही शाळेमध्ये असू द्या, तुम्ही नक्की तिथल्या प्रशासनाशी, तिथल्या प्रिन्सिपलांशी बोला की त्यांच्या शाळेमध्ये काउन्सिलर आहे किंवा नाही आहे। नसल्यास त्यांनी नक्की नेमावा की जेणेकरून भविष्यामध्ये मुलांचे जे पण मी आतापर्यंत मांडलेले प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की सॉल्व्ह होतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास अनेक जे पॅरेंट्स ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये तो शेअर करा, जेणेकरून तो अनेक पालकांपर्यंत पोहोचेल, अनेक शाळांपर्यंत पोहोचेल। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असे अनेक नवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत नक्की घेऊन येणार, माहिती देणारे, त्यावरील उपाय असणारे। धन्यवाद।